हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. आजचा जो आपला क्लासचा विषय आहे तो आहे की आता सध्या UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन एक नवीन बिल आणलेलं आहे. आणि हे जे बिल आहे त्या बिलाचा भारत देशामध्ये प्रचंड विरोध होत आहे. आणि हा जो विरोध आहे तो विरोध करण्याचं जे कारण आहे ते कारण असं आहे की हे जे बिल आहे ते बिल स्पेशली त्या कॅटेगरीसाठी आहे की ज्यांना जातीय मुद्द्यांवरून त्यांचं डिस्क्रिमिनेशन केलं जातं. ठीक आहे. आणि हे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे त्या ओपन कॅटेगरीच्या किंवा सवर्णांकडनं हे जे डिस्क्रिमिनेशन केलं जातं त्याच्या विरोधातलं हे बिल आहे. त्यामुळे आता भारत देशामध्ये जी ओपन कॅटेगरी आहे किंवा सवर्ण आहे त्यांनी आंदोलन जे आहे ते आंदोलन उभं केलेलं आहे. आणि विद्यमान सरकारचा खूप मोठ्या प्रमाणात ते विरोध करत आहे. तर नेमकं UGC काय आहे, त्यांनी आणलेलं बिल काय आहे आणि याचा जो फायदा आहे तो कोणाला आहे आणि याचं नुकसान कोणाला आहे, या बिलाच्या बाजूने कोण आहे, या बिलाच्या विरोधात कोण आहे, हे सगळे मुद्दे जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपल्याकडे एक प्रचंड डिस्काउंट चालू आहे. 26 तारखेला आपला हा जो डिस्काउंट आहे तो सुरू झालेला आहे. रिपब्लिक डे सेल म्हणून हा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. 31 तारखेपर्यंत याची जी व्हॅलिडिटी आहे ती असणार आहे. लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे. जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर एक सेकंड बघा, 31 तारखेपर्यंत हा जो डिस्काउंट आहे तो तुम्हाला मिळणार आहे. परंतु तुम्ही जर बॅच जॉईन केली राज्यसेवेची यशोदय तर तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी मिळणार आहे. 2026ची ही बॅच असणार आहे. तुम्ही भारत देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे असला तरी ही बॅच तुम्ही करू शकणार आहे. फाउंडेशन बॅच आहे. बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहे. प्रिलिम प्लस मेन्स अशा सगळ्या गोष्टी मिळणार आहे. पर्सनल गायडन्स मिळणार आहे. ठीक आहे. तुम्हाला ऑप्शनलचं जे ट्रेनिंग आहे ते सुद्धा मिळणार आहे. पूर्व प्लस मुख्य परीक्षेची तयारी करून मिळणार आहे. आणि टू दी पॉईंट जो टीचिंग आहे ते तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. भरघोस डिस्काउंट चालू आहे. 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला एनरोल करता येणार आहे. त्यानंतर मग फीस जी आहे ती वाढणार आहे. ठीक आहे. कंबाईनची जी बॅच, त्यानंतर राज्यसेवा इंटिग्रेटेड NCERTची जी बॅच आहे ती सुद्धा आपल्याकडे आहे. तुम्ही त्याला सुद्धा एनरोल करू शकता. ठीक आहे. येस. आणि आपल्याकडे कंबाईनची सुद्धा बॅच आहे. या कंबाईनच्या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला दर्जेदार टीचिंग मिळणार आहे. टू दी पॉइंट तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. राज्यसेवा कंबाईन कुठल्याही बॅच तुम्ही घ्या, 31 तारखेपर्यंत तुम्हाला मोठ्या प्रमाणात ऑफर मिळणार आहे. अजिबात मिस करू नका. सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा, हे UGCचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. ज्ञान विज्ञान विमुक्तये हा त्याचं ब्रीद वाक्य आहे. नेमका मुद्दा काय आहे तो पहिल्यांदा समजून घेऊया. ठीक आहे. पहा, विद्यापीठ अनुदान आयोगने 2026 मध्ये प्रमोशन ऑफ इक्वॅलिटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन अधिसूचित केलेला आहे. याचा मुद्दा काय आहे की जे हायर एज्युकेशन देणारं जे इन्स्टिट्यूट आहे तिथे SC ST चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती जातीवाचक जो अन्याय आहे तो होत असतो. यामध्ये रोहित वेमुल्ला नावाचा जो विद्यार्थी आहे त्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर तडवी नावाची एक विद्यार्थिनी होती, तिनेही आत्महत्या केली होती. कारण जातीवाचक शिवीगाळ किंवा जातीवाचक शोषण जे आहे ते केलं जातं. त्यामुळे आपल्या देशामध्ये इक्वॅलिटी जी आहे ती निर्माण झाली पाहिजे हायर एज्युकेशनमध्ये. त्यामुळे ह्या ज्या जाती आहेत त्या जातींना संरक्षण देण्यासंदर्भातलं हे विधेयक आहे. यामागील उद्देश भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयामध्ये न्याय, समावेशिकता आणि समान वागणूक बळकट करणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. ठीक आहे. त्यामुळे हे जे बिल आहे ते बिल आणलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की UGC म्हणजे काय. तर बघा, सार्जंट अहवाल 1944 मधून ही कन्सेप्ट बाहेर आली होती. 1945 मध्ये अलीगड, बनारस आणि दिल्ली विद्यापीठाच्या देखरेखीखाली एक स्थापना करण्यात आलेली होती. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिटीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर राधाकृष्ण कमिटी जी आहे 1948ला अपॉइंट केली होती आणि याने शिफारस केली होती की ब्रिटिश मॉडेलवर आधारित आपल्या देशामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना करा, जे युनिव्हर्सिटीला ग्रँड देईल. त्यानंतर शाळांचा, कॉलेजेसचा आणि युनिव्हर्सिटीचा जो दर्जा आहे त्या दर्जा तपासण्याचं ते काम करेल. 1952 मध्ये केंद्रीय सरकारने उच्च शिक्षण संस्थांना अनुदान देण्यासाठी म्हणजे ग्रँट देण्यासाठी या आयोगाला अधिकृत जबाबदारी जी आहे ती सोपवली होती. पुढे 1953 मध्ये याचं औपचारिक उद्घाटन झालं आणि 1956 मध्ये याला वैधानिक दर्जा जो आहे तो प्राप्त झाला होता. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याचा एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि केंद्र सरकारद्वारे नियुक्त 10 सदस्य असतात. याचं काम काय आहे? याचं काम आहे की शैक्षणिक संस्था ज्या आहे त्याचं सर्वेक्षण करणे, त्याला ग्रँट देणे, शैक्षणिक सुधारणाबाबत सरकारला सल्ला देणे आणि विद्यापीठांचं आणि शिक्षण संस्थांचं स्टँडर्ड टिकवून ठेवणे. आता विद्यापीठ शिक्षण आयोग याच्यामध्ये नियम क्रमांक 2026 जो पास करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे तर बघा, SC ST आणि OBC वर्गांविरुद्ध ज्या अन्यायकारक किंवा पूर्वग्रहधारित जी वागणूक होते, जो जातीभेद केला जातो
तो नष्ट करणे आणि सामाजिक समानता जी आहे ती निर्माण करणे, SC ST OBCचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण करणे आणि इक्वेलिटी निर्माण करणे हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही पाहिलं असेल की भारत नावाचा जो देश आहे, या देशामध्ये जाती आहे. या देशामध्ये पहिले वर्णव्यवस्था होती. वर्णव्यवस्थेवरून वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्यांच्यासोबत भेदभावपूर्ण वागणूक होती. त्यानंतर जाती ज्या आहेत त्या जातीवरून सुद्धा उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असा भेदभाव केला जात होता, कारण आपला देश खूप डायव्हर्स आहे. या देशाचा जो इतिहास आहे तो असमानतेचा इतिहास आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनचं जे मूलभूत हक्क आहे त्याच्यात पहिला हक्क जो आहे तो समानतेचा हक्क ठेवलेला आहे. कारण जोपर्यंत तुम्ही इक्वेलिटी तयार करणार नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी होऊ शकणार नाही. नंतर दिग्विजय सिंग ही जी व्यक्ती आहे त्यांनी हे सजेस्ट केलं की ओबीसी वर्ग जो आहे त्या ओबीसी वर्गाला सुद्धा तुम्ही याच्यामध्ये समाविष्ट करा, त्यांना सुद्धा तुम्ही संरक्षण द्या. ठीक आहे. भेदभावाची विस्तारित आणि सर्वसमावेशक व्याख्या बघा. भेदभाव म्हणजे काय, तर अन्यायकारक, पूर्वग्रहयुक्त आणि वेगळ्या प्रकारची वागणूक देणे. जात, धर्म, वंशलिंग, जन्मस्थान किंवा अपंगत्व यावर भेदभाव जो आहे तो मांडला जातो. शिक्षणात समानतेला बाधा आणणारी किंवा मानवी प्रतिष्ठेचं उल्लंघन करणारी कोणतीही क्रिया ही भेदभावामध्ये समाविष्ट केली जाते. ठीक आहे. मग आता या बिलामध्ये काय आहे, तर या बिलामध्ये असं आहे की समान संधी सेंटर किंवा समान संधी केंद्र तुम्ही तयार करा, ज्याला इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर म्हणतात. सर्व शिक्षण संस्थांना बंधनकारक केलेलं आहे की तुम्ही समान संधी सेंटर सुरू करा, ज्यामध्ये समता, सामाजिक समावेश आणि समान प्रवेश वाढवला जाईल. कॅम्पसमध्ये जो भेदभाव आहे त्याच्या तक्रारी हाताळल्या जातील. याच्या अंतर्गत एक कमिटी फॉर्म करा असंही या बिलामध्ये आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक संस्थेला, युनिव्हर्सिटीला अशी कमिटी फॉर्म करणं हे मेंडेटरी आहे. समितीचे अध्यक्ष हे त्या संस्थेचे प्रमुख असतील. समितीत SC ST OBC महिला आणि अपंग व्यक्तीचं प्रतिनिधित्व असणं अनिवार्य आहे. ठीक आहे. जेणेकरून अतिशय योग्य निर्णय जो आहे तो निर्णय घेतला जाईल. अहवाल आणि पालन यंत्रणा कशी काम करेल, तर EOC द्वारे 6 महिन्यांनी अहवाल तयार करणं गरजेचं असेल. या 6 महिन्यामध्ये त्यांच्या संस्थांमध्ये काय झालं, काय नाही झालं, तुम्ही कुठली ऍक्शन घेतली, ते सगळंच्या सगळं रिपोर्ट जो आहे तो सादर करणं गरजेचं असणार आहे. कोणाकडे, UGC कडे. आणि जर तो सादर केला नाही तर त्या संस्थांची मान्यता सुद्धा रद्द करण्याचा अधिकार UGC ला असणार आहे. त्यामुळे पारदर्शकता आणि संस्थात्मक जबाबदारी जी आहे ती आता जास्त मजबूत झालेली आहे. संस्थात्मक जबाबदारी आणि नेतृत्वाचं उत्तरदायित्व काय आहे, तर भेदभाव दूर करायचा असेल तर त्या संस्थेचा, म्हणजे कोणती संस्था असो, फर्ग्युसन सारखं कॉलेज असो, मॉडर्न सारखं कॉलेज असो, तुम्ही जातीय आधारित भेदभाव करू शकत नाही. तर ते भेदभाव दूर करण्याची आणि समता प्रोत्साहित करण्याची स्पष्ट जबाबदारी त्या संस्थेच्या प्रमुखावर असणार आहे. आणि अंमलबजावणी आणि पालनासाठी ते थेट जबाबदार असतील. आणि जर असं झालं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद सुद्धा या बिलामध्ये आहे. UGC सुद्धा राष्ट्रीय देखरेख समिती जी आहे ती स्थापन करेल, ज्यात वैधानिक संस्था आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी असतील. समिती अंमलबजावणी कशी होते ते पाहणार, तक्रारीचा आढावा घेणार, प्रतिबंधक उपाय जो आहे त्याची शिफारस करेल. समिती दरवर्षी किमान 2 बैठका घेईल आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी प्रॉपर चालू आहे की नाही याचा आढावा घेईल. पण जर याचं पालन नाही केलं संबंधित संस्थेने, तर नियमाचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांना UGCच्या सगळ्या योजनेपासून प्रतिबंधित केलं जाणार आहे. पदवी देणे, दूरस्थ किंवा ऑनलाईन अभ्यासक्रम जे आहे त्याच्यावर निर्बंध लादल्या जाऊ शकतात किंवा UGCची मान्यता रद्द होऊ शकते. जर असं झालं तर त्या संस्थेमधले जे टीचर लोक आहे, जे प्राध्यापक लोक आहेत, त्यांची पगार होणार नाही, त्यांना ग्रँट मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे हे जे नियम आहे त्याची अंमलबजावणी करणं हे मेंडेटरी असणार आहे. ओके. मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, की आता याच्यावर नाराज असणारा वर्ग जो आहे तो कोण आहे आणि याच्या समर्थनार्थ असणारा जो वर्ग आहे तो कोण आहे. तर साहजिक आहे की ST SC आणि OBC कॅटेगरीतले जे लोक आहेत त्याचं समर्थन असेल, कारण त्यांना जातीय भेदभावापासून संरक्षण मिळणार आहे. बरोबर. परंतु नाराज वर्ग कोणता आहे, तो ओपन कॅटेगरी जी आहे किंवा सवर्ण जे आहे आपल्या देशातले, हा वर्ग नाराज आहे. यांचं असं म्हणणं आहे की OBC यांच्यात 2 आक्षेप आहे, पहिला आणि दुसरा. पहिला आक्षेप काय आहे की आधी OBC वर्ग याच्यामध्ये नव्हता. SC आणि ST साठी ऑलरेडी अॅट्रॉसिटी सारखे कायदे आहे की नाही, पण पुन्हा या कायद्याची गरज काय आहे, तर त्यांचा हा आक्षेप आहे. दुसरा आक्षेप हा आहे की OBC वर्ग जो आहे तो समाविष्ट का केला गेला. हा प्रचंड मोठा वर्ग आहे. जवळपास 50 ते 60% यांची लोकसंख्या भारत देशामध्ये आहे. OBC ला जर तुम्ही संरक्षण दिलेलं आहे तर आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात असं सवर्ण वर्गाला वाटते.
तिसरं जे ऑब्जेक्शन आहे ते तिसरं ऑब्जेक्शन हे आहे की यांचं असं म्हणणं आहे की आपसी रंजिश, कॉलेज म्हटलं की निवडणुका येणार, कॉलेज म्हटलं की वाद येणार, कॉलेज म्हटलं की संघर्ष येणार, मग SC ST आणि OBC मधला जो वर्ग आहे त्या वर्गाचं जर सवर्ण वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत जमत नसेल, आपसी रंजिश असेल, आपसी संघर्ष असेल, तर हे जे विद्यार्थी आहेत ते यांची कंप्लेंट करू शकतात. म्हणजे पर्सनल दुश्मनी काढण्यासाठी यांची कंप्लेंट करू शकतात असंही म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे तिसरा आक्षेप हा आहे. याच्या आधी कसं होतं की जर या विद्यार्थ्यांना जर कंप्लेंट करायची असेल तर त्याच्यासाठी फीज होती, ती फीज भरून ती कंप्लेंट करावी लागत होती. ठीक आहे. आता मात्र ती फीज जी आहे ती सुद्धा काढून टाकलेली आहे. त्याच्यामुळे याचं प्रमाण जे आहे ते वाढेल असं यांना वाटतं. त्यामुळे हा जो वर्ग आहे तो वर्ग नाराज झालेला आहे. त्यांना वाटतं की आपली दुश्मनी, पर्सनल दुश्मनी काढण्यासाठी कोणी खोट्या तक्रारी दाखल करू शकतं. पण मेन मुद्दा असा आहे की हा भारताचं वास्तव आहे की भारत देशामध्ये जातीय आधारित भेदभाव होते. आपण जेव्हा पर्सनली काही लोकांसोबत जेव्हा भेटतो तेव्हा जातीवाचक विधानं जी आहेत ती केली जातात. भारत देशातल्या लोकांच्या डोक्यातून जात ही अजूनपर्यंत गेलेली नाहीये. आणि हा जो सवर्ण वर्ग आहे, जर यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची खोट नसेल तर हा जो कायदा नवीन जो UGCने बिल अजून तो कायद्यात रूपांतर झालेलं नाहीये, फक्त बिल प्रस्तावित आहे. तर याला ते विरोध करत आहे. आणि विशेषतः BJP गव्हर्नमेंट जी आहे, या BJP गव्हर्नमेंटने हे जे बिल आहे ते पास केलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या गव्हर्नमेंटचा विरोध होत आहे. ज्यांनी सपोर्ट केला तेच आता विरोधात उभे आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की खोट्या तक्रारी दाखल होऊ शकतात, परंतु इन्क्वायरी कमिटी असल्यामुळे खोट्या तक्रारी जरी दाखल झाल्या तरी त्याची निष्पक्ष चौकशी तर होणारच आहे. मग जर निष्पक्ष चौकशी होणार आहे तर याला विरोध करण्याची गरज काय? जर तुम्ही सर्वसमावेशकता, जातीयता, जातीय भेदभाव यांच्यापासून जर संरक्षण मिळत असेल, सर्वसमावेशकता जर साध्य होऊ शकत असेल, तर या बिलाला विरोध करण्याची गरज नाहीये ना. बरोबर? तर भारताचा इतिहासच असा राहिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जे विधेयक आहे, कायदे आहे त्याची गरज पडते. ठीक आहे. बरं, काही लोक याला क्रिटिसाइज करतायत. ते असं म्हणताय की कर्नाटक नावाचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये अशा प्रकारचं जे बिल आहे ते पास होत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे UPचे इलेक्शन आहे आणि UPमध्ये जो बराच मोठा वर्ग आहे, जो OBC SC ST वर्ग आहे, त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी BJPने हे जे विधेयक आहे ते प्रस्तावित केलेलं आहे असंही म्हटलं जात आहे. तर बघूया पुढे काय होते. परंतु हे जे बिल आहे या बिलाच्या बाजूने बराच मोठा वर्ग आहे, या बिलाच्या विरोधात बराच मोठा वर्ग आहे. जर काही लोक असं क्रिटिसाइज करताय की सवर्णांच्या मनात खोट नसेल तर त्यांना घाबरायची गरज नाही आहे आणि इथे निष्पक्ष चौकशी होणार आहे त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि SC ST OBCचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची जी बिल आहे ते पास झालेच पाहिजे, कारण सध्या भारताची जी स्थिती आहे ती पूर्णपणे भेदभाव विरहित झाली नाहीये. तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे कमेंट्स जे आहेत ते द्या. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. अशाच प्रकारची इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन नक्कीच येणार आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.